बोंदुगिरी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मनोहर भोसलेचं सोलापूरच्या करमाळ्यामध्ये घोटी इथं 27 एकरात आलिशान आश्रम आहे। अमावस्येला याच ठिकाणी भक्तांसह राजकीय नेत्यांची गर्दी व्हायची अशी माहिती समोर आली आहे। दर अमावस्येला 100 ते 150 आलिशान गाड्या या माळरानावरती येत असत आणि यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते, आमदार, खासदार, बडे उद्योजक, शिक्षण सम्राट असे होते असा दावा घोटी गावच्या सरपंचांनी केलाय। बंधू मनोहर भोसलेच्या आश्रमाची चौकशी करून बंद करण्याची मागणी आता घोटी गावचे सरपंच विलास राऊतांनी केली आहे। तर याबद्दलचं पत्र देखील पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय। मग ह्यांचा गावकऱ्यांना काही दाब दबाव का असतोय काय? नाही, यांना मुळात स्थानिक लोकांची यांना अडचणच वाटत असल्यामुळे गावकरी ह्यात सहभागी होऊ नयेत हीच यांची तशी इच्छा आहे। पण यांना स्थानिक लोकांचा डिस्टर्बन्स वाटतो। अगदी हा आपण उभा राहिला हा रस्ता सुद्धा त्यांचं बंद करायचं नियोजन चाललेलं होतं। इथं खाली पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावातलं क्षेत्रही त्यांनी बळजबरीने ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता, पण आम्ही गावकऱ्यांनी त्यांना विरोध करून तो प्रयत्न त्यांचा हाणून पाडला। म्हणजे ग्रामस्थ त्याच्या बरोबर नाही, ग्रामस्थ कोणी आमच्यात त्यांच्या बरोबर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।